तुम्हाला आहे ना मॉडिफिकेशन हब आपल्या इंडियामध्ये कुठे आहे माहिती आहे का? फक्त केरळमध्ये. त्या 10 गाड्यांमध्ये तुम्हाला एक गाडी आहे ना मॉडिफाईड दिसेल, आणि ती पण असं नाही अल्टो असो ट्रक असो काही पण इथे मॉडिफाईड बघायला भेटतं, म्हणजे भेटतं. नॉर्मल बसेस असेल तर जर बघितलं ना तर ही लॅन्सर आहे दोन्ही पण. गाडी बघा तुम्ही, ही गाडी एवढ्या मॉडिफिकेशन सोबत तुम्हाला 24चं मायलेज देते आणि ही 17चं मायलेज देते. डिझेल आहेत दोन्ही पण. गाडीचे जे अलॉयज आहेत ना ते JDMचे कस्टम्स आलं होतं. बाकी इंटेरियर पण कस्टमाइज आहे फुल. यांचं चॅनल पण आहे मॅकॅनिक कस्टम्स म्हणून, यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे. या गाडीवरती 2.5 लाख खर्च केला आहे, आणि ती जी गाडी आहे ना ती 3.5 लाख रुपये खर्च करून एवढी अशी इतकी भारी बनवलेली आहे. आतमध्ये जर बघितलं ना इथे नॉर्मल सबवूफर वगैरे साऊंड सिस्टीम पण खतरनाक आहे. एक्झॉस्ट पण खूप अलग लेवलचे येतं. आतमध्ये बघितलं तर RPM मीटर वगैरे एक्स्ट्रा फिटमेंट केलेले आहे. तिकडे जर बघितलं ना तर भाई गाडी म्हणजे गाडी आहे, नादच नाही करायचा. बाकी व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोकन मराठी पेजला नक्की फॉलो करू शकता. धन्यवाद.